तर तुमची मालकी या फ्लॅट पुरती आहे, पण ह्या जागेचं काय ज्याच्यावरती तुमचा फ्लॅट उभारलाय? मंडळी नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर, कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, फ्लॅट ही अशी प्रॉपर्टी आहे ना की माणूस एकदा घेतो, फार फार तर सेकंड होम म्हणून दोनदा घेतो. पण त्या फ्लॅटच्या लीगल गोष्टी तपासणं, तो फ्लॅट लीगल पद्धतीने पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी ही तुमची असते. आणि या लीगल गोष्टी तपासण्यामध्ये सर्वात मोठा रोल असतो कन्व्हेन्स डीडचा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्व्हेन्स डीड म्हणजे काय, कन्व्हेन्स डीड का करावी, कन्व्हेन्स डीड करून देण्याची जबाबदारी कोणाची असते, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा केव्हा तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेता त्यावेळेस तुमची मालकी त्या फ्लॅट पुरती मर्यादित असते, कारण तुम्ही बिल्डर सोबत ॲग्रीमेंट टू सेल हे डॉक्युमेंट केलेलं असतं, ज्याच्यामध्ये फ्लॅटचे स्क्वेअर फीट्स, तुमचं पार्किंग, तुमचं गॅलरी, तुमचं टेरेस हे सगळं मेन्शन केलेलं असतं. पण त्या जागेचं काय ज्याच्यावरती तो फ्लॅट उभारलेला आहे? उदाहरण द्यायचं झालं तर ही तुमची जागा आणि याच्यावरती हा फ्लॅट उभारलेला आहे. तर तुमची मालकी या फ्लॅट पुरती आहे, पण ह्या जागेचं काय ज्याच्यावरती तुमचा फ्लॅट उभारलाय? या जागेची मालकी कोणाची? जर उद्या जाऊन हा फ्लॅट रिकन्स्ट्रक्शनसाठी आला आणि संपूर्ण तुमची सोसायटी पाडली गेली, तर या जागेची मालकी त्या बिल्डरचीच असते का ज्याच्याकडनं तुम्ही फ्लॅट विकत घेतला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर देतं कन्व्हेन्स डीड. आता कन्व्हेन्स डीड एक असं डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये ज्या जागेवरती तुमचा फ्लॅट उभारला गेलाय ती जागा तुमच्या सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करणे म्हणजे कन्व्हेन्स डीड करणे. आता कन्व्हेन्स डीड केल्यामुळे होतं काय, तर तुमच्या सोसायटीचं नाव सातबाऱ्यावरती लागतं आणि तुमची हाऊसिंग सोसायटी त्या जागेची आणि तुम्ही त्या फ्लॅटचे मालक होतात. त्यामुळे कन्व्हेन्स डीड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता कन्व्हेन्स डीड करून देण्याची जबाबदारी ही बिल्डरची असते, कायम लक्षात ठेवा. बिल्डर स्वतःचा खर्च कमी होण्यासाठी, स्वतःचं काम कमी होण्यासाठी कन्व्हेन्स डीड करून देत नाही. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, कायदेशीर दृष्ट्या कन्व्हेन्स डीड करून देण्याची जबाबदारी ही बिल्डरची असते. आता कन्व्हेन्स डीड कधी करावं, तर ज्यावेळेस तुमची सोसायटी फॉर्म होते त्याच्यानंतर तुम्ही कन्व्हेन्स डीड करू शकता. कन्व्हेन्स डीड करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात, तर तुमचं जे जनरली डॉक्युमेंट्स असतात, कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट, ॲग्रीमेंट टू सेल लागू शकतात. त्याच्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल, असे डॉक्युमेंट्स कन्व्हेन्स डीड करताना लागतात. आणि जेव्हा कन्व्हेन्स डीड रजिस्टर होतं त्यावेळेस तुमच्या सोसायटीचं नाव हे सातबाऱ्यावरती लागतं आणि तुमची सोसायटी त्या जागेची मालक होते. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.